एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। शिक्षण मंत्री दादा भुसेंची घोषणा, राज्यातील शाळांमध्ये लष्करी प्रशिक्षण देणार। पहलगाम हल्ल्यानंतर देशातील सीमारेषांवर तणाव निर्माण झाला होता। त्यातच भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केला आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीकडे जगाचं लक्ष लागलंय। तर भारतीय नागरिक पाकिस्तानला कायमचा धडा शिकवला गेला पाहिजे म्हणून गरज पडल्यास सैन्यात दाखल होऊ असं म्हणत होते। एकंदरीत देशसेवा आणि सैन्य दलाची आवड लहानपणापासूनच निर्माण व्हावी या हेतूने आता शालेय विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। शाळेत महिन्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत। यंदा 16 जून रोजी शाळा सुरू होते आहे। विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, अधिकारी वर्ग उपस्थित असणार आहे आणि यातूनच विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्याचं काम केलं जाणार आहे। विद्यार्थ्यांचा गणवेश शाळांपर्यंत पोहोचलेला आहे। गणवेशाच्या संदर्भाने सूचना करण्यात आल्या असून त्यात 25 ते 30% कपड्यात कॉटन असायला हवं। तसंच शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाईल, विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड केलं जाईल आणि विविध उपक्रमाचं कॅलेंडर तयार करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। तर 12वी पर्यंतचे जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना सैनिकाच्या संदर्भातलं प्राथमिक पातळीवरचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। यासाठी आपल्या राज्यभरातील सुमारे 2.5 लाख जे काही माजी सैनिक आहेत हे त्यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होईल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।